अमावस्येची रात्र, काळी कुट्ट रात्र, आकाशात फक्त चमचमणारे थोडेफार तारे, आणि आपण एका सुनसान रस्त्यावरून आपण जात असतो आणि आवाज येतो. कोणीतरी आपल्या खांद्यावर हात ठेवतो. आपण मागे पाहतो आणि ती म्हणते, किती वाजले दादा? आपण तिला वेळ सांगतो आणि मग नीट पाहतो तर तिचे पाय उलटे असतात आणि आपण किती चाहतो आणि ती असते हडळ. हडळ किंवा भूत या विषयाबद्दल लहानपणापासून मला खरंच एक उत्सुकता आहे आणि या विषयावर कितीतरी मांत्रिक जगले, तसेच सिनेमावाले सुद्धा जगले. मी कुणाच्याही वर्मावर बोट ठेवणार नाहीये, पण असाच एक विषय घेऊन येत आहेत शिवाजी चौक कला ग्रुप, जुचंद्र, ठाणेहून. कारभारणीला भूतान झपाटलं, माझ्या हरणीला कारभारणीला भूतान झपाटलं. यातलं कळना मधला काही, ही डोळे वाटारून पाही, यातलं कळना मधला काही. एक आली शेजारीन बाई, म्हटली भुतलई जालिम हाई. काही सांगू बला गिन धरून मला, काही सांगू बला गिन धरून मला उचलून अपाटलं, मला उचलून अपाटलं. माझ्या हरणीला कारभारणीला भूतान झपाटलं, माझ्या हरणीला कारभारणीला भूतान झपाटलं. भक्त आला तो राग राग, मी पुढं आणि तो माग. भक्त आला तो राग राग, मी पुढं आणि तो माग. सप्त लोखंडाचे डाग त्यानं दिले तर जागो जाग. गोविंदानं त्या देवऋषान, गोविंदानं त्या देवऋषान भूताला झपाटलं, लई लई भूताला झपाटलं. माझ्या हरणीला कारभारणीला भूतान झपाटलं, माझ्या हरणीला कारभारणीला भूतान झपाटलं. अंधश्रद्धा निर्मूलन. का वा 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 वा.
मकरंद सर. वा, तुमचा ग्रुप आता परफॉर्म करणार आहे हे वाचूनच आधी आनंद आला. म्हणजे तुमचा तो पहिला परफॉर्मन्स आहे तो काही हटत नाही. तर आता मला असं वाटतं की थॉटमध्ये तुम्ही त्याही पुढे निघून गेलात आजच्या सादरीकरणात. कारण का याच्यात एक इश्यू पण आणलात आणि भन्नाट सुरुवात केली तुम्ही. मला काय आवडलं, तुम्ही आमच्या समोर नवरा बायको जी काय असेल ती खरी तुम्ही आणलीत आणि त्याच्या अगदी खांद्यावर बसली, ती म्हणजे डोक्यावर बसली असं आपण म्हणू, आणि ती निघून जाते आणि किती येतात सगळी एका नंतर किती अंगात आलेली लोक आहेत, म्हणजे बायका आहेत सगळ्या, आणि त्या पपेट्समध्ये गेल्या. म्हणजे सुरुवात अगदी ह्युमन सुरुवात होती, आपण ज्याला म्हणतो खरं घडतंय असं वाटतंय. थँक्यू सर. तालातलं पण खरं घडतंय. आणि त्याच्यानंतर आले हे सगळे, आणि कसलं पेंटिंग आणलं, असं बरोबर आणलंय तुम्ही ते पेंटिंग की तो उभं राहिलं आणि अंगावर आलं. त्याच्यात सुद्धा आम्हाला तुम्ही फसवलत, समोर कॅनव्हास ठेवलात त्याच्यात सुद्धा फसवलत तुम्ही आम्हाला. त्यामुळे तुमची ताकद वाढतच चालली आहे. या आपल्या या मराठी पाऊल पडते पुढे मध्ये खरंच तुमचं जे पाऊल आहे ते नुसतं वाखाणण्याजोगं नाहीये, तर खूप महत्वाचं पाऊल आहे. मुद्दा मॅडम, तुमचा परफॉर्मन्स सुरू झाल्यापासून एंड पर्यंत आम्ही बघतच राहिलो. आम्हाला कळेच ना काय होतंय. तुमच्यात कला, कल्पना, कोरिओग्राफी, डान्स, पेंटिंग, एक एनर्जी, या सगळ्या गोष्टी प्रत्येकाकडनं एवढ्या अशा ओसंडून वाहत होत्या ना. त्यामुळे आणि एंटरटेनमेंट सुद्धा त्याच्यात. म्हणजे आम्ही हसतोय, एक मेसेज येतोय आणि तुम्ही आम्हाला फसवताय परत, आणि सगळं म्हणजे काय कमीच नव्हती. खूप छान. म्हणजे तुमची ब्रेन्स अशा कुठल्या दिशेने चालतील प्रत्येक वेळेस हे आम्हाला कळत नाही, आणि ते ज्या दिशेने जातात ती दिशाच एक नवीन दिशा असते आम्हाला. त्यामुळे खूप छान, खूप छान. जादू झाली, जादू. फार मजा आली. असं भूत आम्हाला प्रत्येकाला हवंय घरात. सर, ही जादू आमची नव्हे तर आमची गावची, जुचंद्र गावची कुलस्वामिनी चंडिका माता, की ही खरोखरच नेहमी आमच्यावर प्रसन्न असते. तर तिची जी जादू आहे, आणि तिच्या कमालीने आम्ही आर्टिस्ट आहोत, एवढं चांगलं ऍक्ट करू शकतो, पेंट करू शकतो, म्हणजे ही देवाचीच कृपा आहे. म्हणजे बघा, यांनी काय सांगितलं की मातेकडे जातात, तिच्याकडे गाराणं गातात, तिला नवस बोलतात, ही त्यांची श्रद्धा आहे. श्रद्धेपोटी ते मातेकडे जाऊन सांगतात की माते, आम्हाला एक असं वरदान दे की या जगातली अंधश्रद्धा आम्ही मिटवून टाकू. त्यामुळे श्रद्धा पाहिजेच, अंधश्रद्धा नको. श्रद्धा असावी, अंधश्रद्धा नकोच. अंधश्रद्धा तर नाहीच, अजिबातच नाही. सुंदर, फारच सुंदर. आणि तुम्हाला 10 पदकं मिळणारे ही अंधश्रद्धा नाहीये, मी तुम्हाला आता सांगतो. माझी श्रद्धा आहे माझ्या परीक्षकांवर. हो. मकरंद सर, तुम्हाला 10 पदकं. 10 पैकी 10. थँक्यू सर. आहे ना मुग्धा? 10 मेडल्स. 10 मिळेल. थँक्यू मॅम. वा, आनंद आहे.